बातमी होती शाहीर साहेबांनी ती प्रश्नाची मांडणी केलेली. प्रश्न असा की छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला पोवाडा म्हणजे पहिला पोवाडा करणारी बाई कोण? आणि ती एक गरीब बाई होती, श्रीमंत बाई नव्हती. तर शाहीर साहेब आपल्या राऊंडवरती आले तर म्हणायला लागले, म्हणते ती पहिली बाई होती कोण? विठाबाई नारायणकर आणि विठाबाई नारायण गावकर. हा, यांच्या आधीची बाई कोणती? ती यमुनाबाई सावरकर म्हणतात. 1899 सालची गोष्ट होती. तिचं नाव आहे यमुनाबाई सावरकर. आणि शाहीर साहेबांचं म्हणणं आहे की माझ्या माहितीप्रमाणे, परफेक्ट नाही, माझ्या माहितीप्रमाणे शाहीर ज्ञानेश्वरी वाघमारे तुम्ही जे नाव सांगितलं की यमुनाबाई सावरकर, ही कोण होती माहिती आहे तुम्हाला? ही विदा सावरकरांची पत्नी होती. पत्नी विनायक दामोदर सावरकर यांची पत्नी होती यमुनाबाई सावरकर. आता मला सांगा, विदा सावरकर गरीब होते का? गरीब होते का? नाही नाही. ते तर चांगले चांगले व्यक्ती, सज्जन व्यक्ती होते. स्वातंत्र्यवीर ते चांगले व्यक्ती होते विदा सावरकर. ते गरीब नव्हते, पण त्यांची पत्नी गरीब असेल का? नाही. त्यांची पत्नी गरीब असेल का? नाही. तर शाहीर साहेब सांगता काय 1899 1899 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? 1630. 1899 आणि 1630 मध्ये किती फरक आहे सांगा बरं तुम्ही? कसं काय करणार आहे पोवाडा? मला म्हणायचं होतं एक गरीब बाई विदा सावरकरांची पत्नी गरीब नव्हती, यमुनाबाई गरीब नव्हती. पण असो, तुम्हाला नाही जमलं त्याचं उत्तर मी एवढी हजीत करत तुम्ही म्हटलं माझ्या मताप्रमाणे. तुम्ही पहिलेच काय म्हटलं सरळ एका वाक्यामध्ये की माझ्या बुद्धीला जे पटलं मी माझ्या म्हणण्याप्रमाणे सांगून राहिलो, याच्यामध्ये परफेक्ट नाही. तर म्हणायचं माझे शाहीर साहेब कि लोहा काटा जाता है फुलहा क्यारी से, लोहा काटा जाता है फुलहा क्यारी से, और कांच काटे जाते हैं हीरे के हिरकनी से, और बदला लिया जाता है पुरानी दुश्मनी से, बदला लिया जाता है पुरानी दुश्मनी से, और सवाल किए जाते हैं ज्ञान के धनी से. शाहीर ज्ञानेश्वर जी वाघमारे, आपने तो मेरे सवाल का जवाब दिया बड़े परेशानी से. इतिहास खोटा सांगला जात नाही शाहीर साहेब. हा, आणि तेही महापुरुषाचा इतिहास आपण खोटा सांगू शकत नाही. मी असंही नाही म्हणत की प्रत्येक शाहीर म्हणजे कोणताही माणूस प्रत्येकाला प्रत्येक इतिहास पाहिजे ते मी हेही म्हणत नाही, तेवढी हुज्जत करणार नाही. पण म्हणून म्हणायचं आहे बांधून नाही दिले यांनी म्हणून मी काय. तर शाहीर साहेब मला तरी म्हणजे माझ्या प्रश्नाचं उत्तर शाहीर साहेबाला जमलं नाही. पण शाहीर साहेबांनी मला माझ्यावरती प्रश्नाची मांडणी केली. प्रश्न असा की छत्रपती शिवाजी महाराजांनी एका जवळच्या मावळ्याला जन्म ठेवायची शिक्षा दिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी एका मावळ्याला जन्म ठेवायची शिक्षा दिली आणि त्यांचे डोळे काढले. त्या मावळ्याचं नाव काय होतं? त्या मावळ्याचं नाव काय होतं? आणि शाहीर साहेबांचं म्हणणं आहे 30,000 वेळा त्यानं काय केलं त्या बाईवर? त्या मावळ्यामध्ये 30,000 बायांचे हातपाय बांधले. तर शाहीर साहेब काय तेवढी संख्या अशी परफेक्ट लिहिली राहत नाही. 30,000 मावळ्याची नाही, म्हणजे बायांची नाही, अशी भरपूर काय त्याचे म्हणतात ना, एखाद्या काय चरणाऱ्या गाईला ते सवय राहते नाही का, तिच्या गळ्यात जर घाटरू बांधला तर ते चरतच राहते, अशी गोष्ट आहे. तर त्याची ती सवय होती. म्हणून म्हणायचं आहे तुम्ही म्हणता की छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे, त्या मावळ्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म ठेवायची शिक्षा दिली. तर ते मावळे कोणते? त्याचे डोळे काढले. तर त्यांचं नाव आहे सखुजी गायकवाड. सखुजी गायकवाड हे होते छत्रपती शिवाजी महाराजांचा मेहुणा. छत्रपती शिवाजी महाराजांचा मेहुणा आणि जवळचा मावळा होता, जवळचा मावळा. तर त्यांचं नाव होतं सखुजी गायकवाड. पन्हाळा किल्ल्यावर त्यांना कायमस्वरूपी शिक्षा देण्यात आली, म्हणजे जन्म ठेवायची शिक्षा. कायमस्वरूपी म्हणजे काड्या खोली, म्हणजे बंद खोलीमध्ये पहिल्याचे कसे राहायचे, पहिलं काय जेलात नेऊन टाकायचे नाही. पहिल्याचे लोक, पहिल्याचे राजे त्यांच्याच घरामध्ये अंधार म्हणजे एकदम अंधारी खोली राहायची आणि त्या खोलीमध्ये त्यांना ते डांबून ठेवायचे. तर शाहीर साहेब ही शिक्षा त्यांची म्हणजे जन्म ठेवायची शिक्षा
करायची. तर सखोजी गायकवाड हे त्यांचे मेहुणे होते आणि पन्हाळा किल्ल्यावर कायम स्वरूपी त्यांना जन्मठेपाची शिक्षा देण्यात आली. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. पण शाहीर साहेब माझं काय झालं? ती बाई कोण होती? तिने पहिला पोवाडा सादर केला तो एका आंब्याच्या झाडाखाली बसून आणि ती एक गरीब महिला होती, श्रीमंत नव्हती. हा आणि म्हणून मला म्हणायचं आहे हे जिसने बुलाया मेहरबानी है उसी की, हमें जिसने बुलाया मेहरबानी है उसी की, करेंगे स्वागत है दिल से, ताली बजाएंगे उसी की. तो यहाँ मजमा जमा है पब्लिक का, यहाँ मजमा जमा है पब्लिक का, तमन्ना करेंगे उसी की, और ये हमसे रहेंगे नाराज तो हमारी शायरी किस काम की. हे लोक गाणं नको व्हायला पाहिजे. आज या ठिकाणी पहा, इथे आपल्या डोळ्यासमोर एवढे भारी फोटो लागलेले आहेत की त्यांच्या समोर आमच्या फोटो समोर आमची बोलायची लायकी नाही आहे. समजलं का? त्या फोटो समोर बोलायची आमची लायकी नाही आहे. गाडगे बाबा की ज्यांनी लोकांना जागृत केलं, माझे छत्रपती शिवाजी महाराज की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हा स्त्रियांची इज्जत केली, माझ्या लोकशाहीरांना भाऊ साठेनी अरे आपले शाहिरी करून ते रशियाला बा 1.5 दिवस फक्त अण्णाभाऊ साठे शाळेमध्ये गेले. पण 1.5 दिवस शिकणारा माणूस रशियामध्ये गेला. त्याच्या रशियामध्ये त्याची जयंती साजरी होते. सांगा काय त्यांचं नाव? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बॅरिस्टर आहेत हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या भारताचं संविधान माझ्या बाबासाहेबांनी लिहून दिलं लोकांना आणि त्या भारताच्या त्या संविधानाच्या भरवशावर अख्खा भारत देश चालतो आहे. माझी सावित्रीबाई फुले या माझ्या माऊलीमुळे या ठिकाणी या स्टेजवर मी चर्चा बोलून राहिलेली आहे. हे पुण्य माझ्या सावित्रीबाई फुलेंचे आहे. म्हणून मला काय म्हणायचं आहे, आम्हाला ते विचार सांगून शायरी सादर करायची आहे आणि म्हणून काय म्हणायचं आहे. सोनियाची उगवली सकाळ, सोनियाची उगवली सकाळ, सोनियाची उगवली सकाळ, जन्मास आले भीम करने आए हम ना करने आए हैं ताल का बेताल, कि ना बकवास करने आए हम ना करने आए हैं ताल का बेताल. कोई भाई बहनों को खुशियों से कर देंगे माला माल. पैसा है मैं तजुर्बा फुल है कॉन्फिडेंस, पैसा है हमें तजुर्बा फुल है कॉन्फिडेंस. अगर कलर जाएगा तो पैसे कर देंगे वापस. कलर जाएगा नहीं, शायरी बिल्कुल मस्त हो, लेकर मत शायरी हो, टेंशन हो गया. आगे आगे देखो होता है क्या, सिर्फ एक टेलर है, पिक्चर पूरा बाकी है. हो तू या मा करू दमदार शाहिरा, 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 तू या मा करू दमदार, हो तू या मा करू दमदार, करू दमदार. महापुरुषांचे विचार
दुय्यम दमदार होईल माझे माय बाप हो. दुय्यम दमदार होईल, ठोसाची होईल, जोशाची होईल. शायरी तुम्हाला आवडेल नक्की, पण विचार मला कोणाला सांगायचे आहेत, विचार कोणाचे सांगायचे आहेत. आजकाल या जनतेला, आम्हाला भोळ्या भाबड्या जनतेला अंधारात ठेवायचं नाही आहे, तर त्यांना उजेडामध्ये आणायचं आहे, त्यांना उजेडामध्ये आणायचं आहे. अरे आम्हा स्त्रियांना या ठिकाणी बोलण्याची बोल होती माझ्या मामावल्यांनो. आम्हा स्त्रियांना चार चौकामध्ये जाण्याची बोल होती. आम्हा स्त्रियांना चुरानी म्हणून समाज राहायला नसतं रे. आम्हा स्त्रियांना पाया खालची चप्पल बोलून राहायला नसती. या आज्ञामय अंधार चुलीला आम्हा स्त्रियांना उजेडामध्ये कोणी आणण्याचं काम केलं असेल माझ्या मावल्यांनो, तर ही माझी सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले. अरे या ठिकाणी बसायची आमची लायकी नव्हती, या ठिकाणी उभं राहायची आमची लायकी नव्हती, पण ते माझी सावित्रीबाई फुले जेव्हा स्त्रियांना शिक्षण शिकवायला जायची, तर गावातील लोक तिला दगड शेण विटा गोटे फेकून मारायचे, पण त्या माझ्या माऊलीला हार मानली नाही. का हार मानली नाही? कारण तिला माहित होतं की आज जर मी दगड शेण विटा गोट्याचा मार खाईन, पण उद्या माझ्या ह्या स्त्रिया उच्च शिक्षित पदावर जातील. आणि खरोखरच माझे माऊलांनो, आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री ही अव्वल क्रमांकावर आहे. म्हणतात ना, पंतप्रधान काय, राष्ट्रपती काय, आमदार, खासदार, टीचर, वकील, डॉक्टर काय, अरे लेक्चरर काय, IPS काय, कलेक्टर काय, एसटी ड्रायव्हर काय, कंडक्टर काय, आणि गावागावामध्ये सरपंच काय, सदस्य काय, आणि आम्ही स्त्री हातामध्ये जंग धरून शाही करायला लागलो माझे माय बाप हो. ही सगळी जर पुण्य गुणाची असेल तरी या माझ्या सावित्रीबाई फुलेंची आहे, महात्मा ज्योतिबा फुलेंची आहे. ते विचार आपल्याला जनतेसमोर सांगायचे आहेत, ते विचार आम्हाला पटवून द्यायचे आहेत. आणि म्हणून मला काय म्हणायचं आहे की बहुत दूर से आई है जनता देखने हमारी कला, बहुत दूर से आई है जनता देखने हमारी कला, क्या बात है, तमन्ना है अंदर और दिल में है बोल, तो हमारा फर्ज बनता है कि हम भी वैसा गाना गाएं, तो हमारा फर्ज बनता है कि हम भी वैसा गाना गाएं, और जोश चढ़ा शायरी में तो रंगत यहाँ पे आए. म्हणून त्या विचाराशी मी निगडीत आहे, त्या विचाराच्या भाषा मला चालायचं आहे, मला शायरी सादर करायची आहे. आणि म्हणून मला समोर काय म्हणायचं आहे, गौतम बुद्धाच्या शेतीमध्ये, तथागत गौतम बुद्धाच्या शेतीमध्ये 1000 नांगर चालायचे. किती? 1000 नांगर चालायचे. पण माझ्या तथागत गौतम बुद्धाने त्या शेतीचा धिक्कार केला, त्या घरदार सगळं सोडलं, बायको लेकरांचा विचार नाही केला, कारण त्यांना शांतीचा मार्ग शोधायचा होता, त्यांना दुःखाचं निवारण करायचं होतं. कारण त्यांना एकदा मृत्यू पावलेला एक व्यक्ती म्हणजे मेलेला मनुष्य दिसला, त्याच्या मागे रडणारे लोक दिसले, आणि म्हणून त्याला वाटलं की हे असं का, दुःख का, आणि या दुःखाचं कारण शोधायला तथागत गौतम बुद्धांनी आपलं घरदार सोडलं, आपल्या फॅमिली म्हणजे आपल्या परिपंथाचा त्याग केला. आणि माझे मायबाप हो, बुद्ध शांतीच्या मार्गाला निघाले, बुद्ध शांतीच्या मार्गाला निघाले. तपश्चर्या केली, किती? 6 वर्ष तपश्चर्या केली ना. तथागत गौतम बुद्धाचा पोटाचा भाग पाठीकडे आला होता, पाठीकडे हाडाचा सापळा झाला होता. हे विचार काय, ते महापुरुषांचे विचार आपण करू, काय सांगू शकत नाही. म्हणून शांती दिनाली तथागताने महामायाच्या गौतमाने, सोडले हो त्याने घरदार, सोडले हो त्याने घरदार. महापुरुषांचे विचार सांगू जरा, महापुरुषांचे विचार सांगू
शिवाजी हे सांगतात. गौतम म्हणे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर गौतम म्हणे बाबासाहेब आंबेडकर हे दोन्ही बंद नाही आहेत ना. आम्ही विचार सगळ्या सांगून राहिलो, तुम्ही ऐकत असेल समोर समोर. हा एवढूच ऐकायला तुम्ही जर असं विचार घ्यायचा कसं होईल. याचा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तुमच्या अंगामध्ये नाही आहेत. हा आणि म्हणून काय म्हणायचं आहे कि ना बकवास करने आए हम ना करने आए है ताल का बेटा. कि ना बकवास करने आए हम ना करने आए है ताल का बेटा. क्या बात है. तो इन भाई बहनों को खुशियों से कर देंगे माला माल. तो वैसा है मैं तजुर्बा फूल है कॉन्फिडेंस. वैसा है मैं तजुर्बा फूल है कॉन्फिडेंस. अगर कलर जाएगा तो पैसे कर देंगे वापस. ते नहा नको कुणाचा बोल बोला हा परी राहील. ते नहा नको कुणाचा बोल बोला हा परी राहील. आणि तू यमीचा दिवस थोड्या मुश्किलीमध्ये जाईल. आणि असं काही गाणं गावकिया पाहणाऱ्या नाही मजा येईल. असं काही गाणं गावकिया पाहणाऱ्या नाही मजा येईल. आणि चाट बनेल तुमच्या आणि माझी कीर्ती शाहीर साहेब आणि आपल्या वस्तादाचा झेंडा राहील. आमचे लाडके गुरुजी आमच्या पार्टीचे हनुमान शांती आम्हाला वेळोवेळी मदत असते. आमचे गुरुजी लांजेवार गुरुजी यांच्याकडनं 100 रुपयाचा प्रमाण आलेला आहे. तसेच एका दादाकडनं एका काकाकडनं सुद्धा 50 रुपयाचं गुप्तदान आलेलं आहे. मी आणि माझी पार्टी त्यांची खूप आभारी आहे. आणि म्हणून मला समोर काय म्हणायचं आहे का शिवाजी महाराज नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याची पुण्य की आम्ही एवढा गरज बोलते आहोत. अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आम्हा स्त्रियांवर कोणी वाईट नजर जर करून बघितली तर माझे छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे हात कलम करायचे. माझे छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे डोळे काढायचे. अरे ते माझे छत्रपती शिवाजी महाराज होते. नाही तर आजकालचं शासन बघा रे 2-2 वर्षाच्या मुलीवर 2-2 नराधम बलात्कार करतात. अरे 5-5 वर्षाच्या मुलीवर 5-5 नराधम बलात्कार करतात. त्यांचं कोणी वाकडू करत नाही. अरे 5 वर्षाची 10 वर्षाची 20 वर्षाची सजा होते. पुन्हा तुम्ही सजा भोगा, पुन्हा वापस या, पुन्हा तसेच काळे धंदे करा. हे आजकालचं शासन. पण माझे छत्रपती शिवाजी महाराज तसे नव्हते. माझे मायबाप हो. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा धाक असायचा. अरे एकदा जातीमध्ये दंगल सुरू होता. कोणामध्ये? हिंदू आणि मुस्लिम मध्ये. हिंदू आणि मुस्लिम मध्ये दंगल सुरू होता. एका मुस्लिम समाजाच्या मुलीच्या मागे काही गुंड प्रवृत्तीचे लोक लागले होते. एका मुस्लिम समाजाच्या मुलीच्या मागे काही गुंड प्रवृत्तीचे लोक लागले होते. त्या मुलीला तिचा जीव वाचवायचा होता. तिच्या मागे गुंड लागले. ते पळत सुटले रस्त्याने. तिला वाटत एक घर दिसलं. मावल्यांना लक्ष द्यायचं का? वाटेत तिला एक घर दिसलं. तिला तिचा जीव वाचवायचा होता. ती मुलगी त्या घराच्या शेजारी गेली. घराच्या खिडकीतून बघितलं आणि त्या घरामध्ये घुसली. जेव्हा रात्रभर त्या घरामध्ये थांबली, त्या घरामध्ये फक्त एकच तरुण मुलगा होता. त्या घरामध्ये एकटाच तरुण मुलगा होता. दुसरं कोणी नव्हतं. आणि ही मुलगी सुद्धा तरुण होती. जेव्हा सकाळ जेव्हा निघाली तेव्हा तो मुलगा उठला आणि ह्या मुलीला प्रश्न करायला लागला. म्हणते ताई कसं? अगं आपल्या जातीमध्ये दंगल सुरू आहे का हिंदू आणि मुस्लिम मध्ये? मुस्लिम समाजाची मुलगी आहेस, मी हिंदू समाजाचा मुलगा आहे. आई या माझ्या घरामध्ये तू आलीस. माझ्या घरामध्ये दुसरं कोणी नाही आहे.
फक्त मी एकटा तरुण मुलगा, तू एकटी तरुण मुलगी. तुला भीती वाटली नाही का ग बरे? तुला भीती वाटली नाही का की हा मुलगा माझ्यावर बळजबरी करेल, माझ्याकडे वाईट नजरेने बघेल, मला काही अपशब्द काढेल तर नाही? तेव्हा त्या मुलीने त्या मुलाला सर्रासपणे उत्तर दिलं, अरे दादा, जेव्हा माझ्या मागे त्या गुंड प्रवृत्तीचे लोक लागले रे, मला रस्त्यात तुझं घर दिसलं, मी तुझ्या घराच्या शेजारी आलो, तुझ्या घराची वाट घेतली, तुझ्या घराच्या शेजारी आलो, तुझ्या घराच्या खिडकीतून बघितलं दादा, तर तुझ्या घराच्या भिंतीवर मला छत्रपती शिवाजी महाराजांचा, तुझ्या घराच्या भिंतीवर मला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसला दादा बरे. आणि तो फोटो बघितला रे, आणि मी तुझ्या घरामध्ये आलो, कारण मला एवढं माहित होतं रे बरे की ज्या घराच्या आतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लागलेला आहे, त्या घरातील मुलगा परस्त्रीकडे वाईट नजरेने बघणार नाही, तिला आपली आई समजेल, आपली बहीण समजेल, आणि आपल्या घरी आसरा देईल, आणि सकाळी तिला तिच्या घरी रवाना करेल. ते माझे छत्रपती शिवाजी महाराज होते, माझे माय बाप हो. अरे त्यांच्या मावड्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर एक सुंदर सुभेदाराची रूपांतरणी बाई म्हणजे सून उभी केली होती, कारण नजराना म्हणून की छत्रपती शिवाजी महाराज तिच्यावर मोहित होती किंवा आम्हा मावड्यावर प्रेम करतील. पण छत्रपती शिवाजी महाराज त्या स्त्रीकडे गेले, त्या सुभेदाराच्या सुनीसमोर गेले, तिच्या भोवताल घुमले, आणि तिला म्हणतात, माता, की तू इतकी सुंदर आहेस ग, ए बाई आई, तू इतकी सुंदर आहेस की तुझ्यासारखी जर माझी आई असती तर मी सुद्धा रूपवान देखना झालो असतो. म्हणजे पहा, छत्रपती शिवाजी महाराजांनी तिला आपल्या आईची उपमा दिली, आपल्या आईची उपमा दिली. नाही तर आजकालचे पोट्टे पान, बापा बापा बापा, ह्या लंब्या लंब्या दाढा प्रमोद भाऊ, ह्या लंब्या लंब्या दाढे, ह्या काकड्या काकड्या निश्या, हो, जसं काय स्वतःला छत्रपती शिवाजी महाराज समजून घेतात. आणि रस्त्यात जर एखादी आई बाई जर कोणी अडचणीमध्ये असेल, एखाद्या मुलीला कोणती मदत लागत असेल, तिच्यावर कोणी बळजबरी करत असेल, ते मुलं तिने मदत करत नाही मावल्यांनो. हे पोट्टे आपल्या खिशातला मोबाईल काढते आणि तिचा व्हिडिओ व्हायरल करते, पुन्हा फेसबुकला युट्यूबला टाकते. हे असे पोट्टे. म्हणून मला म्हणायचं आहे की सुनो मेरे दोस्तों, जय जयकार मत करना ज्यादा, सुनो मेरे दोस्तों, जय जयकार मत करना ज्यादा, जय भवानी का नारा लगाने का करते हो तुम वायदा, शिवाजी के विचार नहीं है दिल में, शिवाजी के विचार नहीं है दिल में, तो उनकी दाढ़ी मूंछ रखने से क्या फायदा, मूंछ रखने से क्या फायदा, उनकी दाढ़ी मूंछ रखने से क्या फायदा. हे महापुरुषांचे बा कसे विचार होते. माझ्या बाबासाहेबांची पुण्याई आहे, या ठिकाणी आम्ही स्टेजवर उभे आहोत. म्हणायचं आहे की पैदा ना होता मसिया तो खुशियों का सिलसिला ना होता, पैदा ना होता मसिया तो खुशियों का सिलसिला ना होता, बेरंग रहते जमी और आसमां का रंग नीला ना होता. ये भारत देश तो कप्पा कंगाल हो जाता यारो, ये भारत देश तो कप्पा कंगाल हो जाता यारो. इस देश को संविधान देने वाला मेरे भीम जैसा हीरा न मिला होता, मेरे भीम जैसा हीरा न मिला होता. अरे माझे बाबासाहेब सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना आपला गुरु मानायचे, हा, आपला आदर्श मानायचे. आणि त्यांना त्यांचे आदर्श, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून माझ्या बाबासाहेबांनी त्यांच्या ज्या बाबासाहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराच्या कलमा आपल्या घटनेमध्ये मांडल्या. सांगा, ते माझे छत्रपती शिवाजी महाराज होते. नाहीतर हे सांगते आजकाल जोडते एक पाव डटा ना शामराव हटा. हो, मग अशी एक काका म्हणते, अय बापा, मग शिवाजी महाराज हसला याच्या अंगामध्ये. हा, बापा बापा, जसे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जयंती म्हणल्याबरोबर भाऊ लोक बी कसे असायला पाहिजे, नाही तर मग जयंती साजरी करू नका. बरोबर आहे का नाही? आम्हाला भडकाऊ लोक नाही पाहिजे, आम्हाला चांगले प्रबोधन करणं म्हणजे मनुवादी लोक नाही पाहिजे, आम्हाला त्यांचे विचार सांगणारे लोक पाहिजे. आणि म्हणून काय म्हणायचं आहे,
माझं म्हणणं असं आहे का ठीक आहे, प्रत्येकाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जमतेच असं नाही, कारण इतिहास इतकं मोठा आहे की आपण तेवढं वाचू शकत नाही, नाही का. पण तरी पहा, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. झाला. कधी झाला? दोनदा झाला. दोनदा. हा, दोनदा झाला. तर मी कोणत्या राज्याभिषेकाची गोष्ट करत आहे? जो राज्याभिषेक काशीच्या गांगाभटाने केला. हा, पहिल्यांदा जो राज्याभिषेक काशीच्या गांगाभटाने केला, त्या राज्याभिषेक करायला काशीच्या गांगाभटाकडे 3 लोक गेले होते. 3 व्यक्ती. हा, काशीच्या गांगाभटाकडे 3 व्यक्ती गेले होते. कोणाला? त्या गांगाभटाला आणायला, मनवायला की तुम्ही चला, तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करायचा आहे. तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करायचा आहे. आणि ते 3 लोक गेले होते त्या गांगाभटाकडे, चल तुला राज्याभिषेक करायचा, तुला याच लागल. हा, तर त्याला मनवायसाठी ते 3 लोक गेले होते. तर शाहीर साहेब, ते 3 व्यक्ती कोणते? ते 3 व्यक्ती कोणते? ते 3 व्यक्ती कोणते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक करायच्या वेळी जेव्हा आणायला गेले, ते 3 व्यक्ती कोणते? ते 3 व्यक्तीचे नाव सांगायचं आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक डाव्या पायाच्या अंगठ्यानेच का केला? डाव्या पायाच्या अंगठ्याने? हो. म्हणजे काय बोटाने नाही, गांगाभटाने छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जो डाव्या पायाच्या अंगठ्याने केला, तो करण्यामागचा उद्देश काय होता? काय हे तुम्हाला तुमच्या मध्ये सांगायचं आहे. आणि म्हणून मला समोर काय म्हणायचं आहे का? भजनातून, कीर्तनाच्या माध्यमातून एवढे प्रहार केले तुकाराम महाराजांनी मनोबलावरती की सांगता हात नाही. ते विचार, ते आध्यात्मिक गुरु होते. कोणाचे? छत्रपती शिवाजी महाराजांचे तुकाराम. तुकाराम महाराज हे आध्यात्मिक गुरु होते. जगद्गुरु तुकाराम महाराज ज्याला म्हणतो आपण, ते छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु होते. आणि म्हणून म्हणायचं आहे, हो हो अभंग गाथा तुकारामाची, अभंग गाथा तुकारामाची, ग्रामगीता तुकडोजीची. महापुरुषांचे विचार, महापुरुषांचे विचार, महापुरुषांचे काय झाला?